विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बुद्धिमत्ता चाचणी भाग 4 यामध्ये आपलं स्वागत आहे. विद्याभारती पुणे यांच्यातर्फे सेवन प्रकाश वाघ आहे पण YouTube हा मोफत चॅनेल तलाठी, नगर परिषद, आदिवासी विभाग भरती आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वर्ग ब आणि वर्ग ख परीक्षांसाठी मोफत चालवला जातो. बुद्धिमत्ता चाचणीच्या या चौथ्या भागात अजूनही आपण मागील 10 वर्षाचे प्रश्न उत्तरे व त्यांचे स्पष्टीकरण बघत आहोत. बुद्धिमत्ता चाचणीच्या पहिल्या 3 भागांमध्ये आपण 30 वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे पाहिली. आता या भागामध्ये आणखी काही नवीन प्रकार बघूया. यातला प्रश्न 31 आहे. खालील मालिकेत पुढची संख्या कोणती? आणि संख्याक्रम दिला आहे 15, 31, 63, 127 आणि रिक्त जागा. पर्याय आहे अ 253, ब 255, क 257 आणि ड 259. आता प्रथम आपण बेरीज बघूया. 15 आणि 31 या दोन संख्येमध्ये 16चा फरक आहे. 31 आणि 63 या संख्येमध्ये 32चा फरक आहे. 63 आणि 127 मध्ये 64चा फरक आहे. म्हणजे प्रत्येक दोन संख्यामध्ये 16च्या पटीत फरक आहे. म्हणजे या चार संख्येमध्ये 16, 32, 64 असा 16च्या पटीत फरक आलेला आहे. पहिल्यांदा 16, नंतर त्यानंतर 32, त्यानंतर 64. त्यामुळे 127 नंतर जी येणारी संख्या आहे याला आपल्याला 16च्या पटीत आधीच्या याला 2 ने गुणून ती संख्या काढावी लागेल. मग या क्रमानुसार 16च्या पटीतली संख्या येईल 64 गुणिले 2 128. कारण आपला पहिल्या 4 संख्यांमधला फरक आला होता 16, 32, 64. म्हणून आपल्याला 64चं दुप्पट करावं लागणार. 64चं दुप्पट म्हणजे 64 गुणिले 2 128. आणि ते जर 127 मध्ये मिळवले तर 127 अधिक 128 म्हणजे उत्तर येईल 255. म्हणून उत्तर याचं आहे ब 255. हा प्रश्न अजून एका रीतीने सोडवता येतो. पहिली संख्या आहे 15. 15 गुणिले 2 30. 30 मध्ये 1 मिळवला तर 31. दुसरी संख्या आहे 31. 31 गुणिले 2 केलं तर 62. 62 मध्ये 1 मिळवल्यास 63. तिसरी संख्या आहे 63. 63 ला 2 ने गुणलं तर 126. त्यामध्ये 1 मिळवल्यास 127. त्याच क्रमाने चौथी संख्या आहे 127. तिला 2 ने गुणल्यास 254. 254 मध्ये 1 मिळवला तर उत्तर येईल 255. म्हणजे दोन्ही रीतीने या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं 255. आता आपण प्रश्न क्रमांक 32 बघूया. खालील मालिकेत पुढची संख्या कोणती? संख्याक्रम दिला आहे 1, 9, 25, 49, 81. पर्याय अ 100, ब 108, क 121, ड 114. संख्याक्रम बघितल्यावर लगेच लक्षात येते की यात वर्ग संख्या आहेत. 1 चा वर्ग 1, 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25, 7 चा वर्ग 49, 9 चा वर्ग 81. याहून लक्षात येते की या संख्या 2 चा वर्ग, 4 चा वर्ग, 6 चा वर्ग यात आणि 8 चा वर्ग 64 यात दिसत नाही. म्हणजे फक्त विषम संख्या घेऊन हा संख्याक्रम तयार झाला आहे. म्हणजे कोणत्या विषम संख्या यात घेतल्या आहे? 1, 1 चा वर्ग 1, 3 ही विषम संख्या घेतली आहे, 3 चा वर्ग 9, 5 ही एक विषम संख्या घेतली आहे, 5 चा वर्ग 25, 7 ही एक विषम संख्या घेतली आहे, 7 चा वर्ग 49. त्यानंतर येणारी 9 ही विषम संख्या घेतली आहे, 9 चा वर्ग 81. म्हणजेच आपल्याला 9 नंतरची पुढची विषम संख्या शोधायची आहे. 9 नंतर येतो 10. 10 हा समसंख्या आहे, त्यामुळे 10 घेता येणार नाही. 10 नंतर येतो 11. म्हणजे 9च्या नंतर येणारी पुढची विषम संख्या आहे 11. म्हणून 11चा वर्ग 121 हे याचे उत्तर आहे. हाही प्रश्न दुसऱ्या रीतीने सोडवता येतो. 1 आणि 9 मध्ये 8चा फरक आहे. 9 आणि 25 मध्ये 16चा फरक आहे. 25 आणि 49 मध्ये 24चा फरक आहे.
49 आणि 81 मध्ये 32चा फरक आहे. म्हणजे दोन संख्येमधला फरक 8च्या पटीत वाढला जातो. पहिल्या दोन संख्येमध्ये 8चा फरक, दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येत 16, तिसऱ्या चौथ्या संख्येमध्ये 24, चौथ्या आणि पाचव्या संख्येमध्ये 32. म्हणजे दोन संख्यामधील हा फरक 8 ने वाढतोय. शेवटची संख्या 32 ने वाढली आहे, म्हणजे पुढची संख्या 8 जर ऍड केले तर 40 ने वाढेल. 32 अधिक 8 40, आणि 81 मध्ये जर 40 मिळवले तर उत्तर येतं 121. म्हणून याचं योग्य उत्तर आहे क 121. आता नेहमी येणारा एक विशेष प्रकारचा प्रश्न आपण घेतोय. प्रश्न क्रमांक 33. खालील मालिकेत पुढची संख्या कोणती? 2, 8, 18, 32, 50. आणि पर्याय आहे अ 62, ब 70, क 72 आणि ड 78. आता तुम्ही संख्याक्रम बघा. 2 आणि 8 मध्ये 6चा फरक आहे. 8 आणि 10, 8 व 18 मध्ये 10चा फरक आहे. 18 आणि 32 मध्ये 14चा फरक आहे. 32 आणि 50 मध्ये 18चा फरक आहे. म्हणजे संख्यामधील फरक क्रमानुसार हा फरक 6, 10, 14, 18 असा आहे. म्हणजे हा फरक 4 ने वाढत आहे. या लॉजिक नुसार पुढची संख्या 18 अधिक 4 22 ने वाढली पाहिजे. म्हणजे इथं शेवटचा संख्या 50 आहे, त्यात जर 22 ऍड केले तर 72 हे योग्य उत्तर येतं. हा प्रश्न दुसऱ्या पद्धतीने सोडवता येतो. त्यासाठी आपल्याला इयत्ता 9वी मधील 2n² ही पद्धत माहिती पाहिजे. 2n² ही पद्धतीमध्ये 2 गुणिले 1 चा स्क्वेअर म्हणजे 2 गुणिले 1 2, 2 गुणिले 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 गुणिले 4 8, दुसरी संख्या आली. 2 गुणिले 3 चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 9 18, तिसरी संख्या आली. 2 गुणिले 4 चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 16 म्हणजे 32, म्हणजे चौथी संख्या आली. 2 गुणिले 5 चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 25 म्हणजे 50, म्हणजे पाचवी संख्या आली. मग रिक्त संख्येसाठी आपल्याला 2 गुणिले 6 चा वर्ग करावा लागेल. 2 गुणिले 6 चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 36 इक्वल टू 72. म्हणून क 72 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34. खालील मालिकेत पुढची संख्या कोणती? 3, 8, 15, 24, 35. रिक्त जागा. हा संख्याक्रम दिला आहे. पर्याय आहेत अ 46, ब 48, क 49 आणि ड 52. आता तुम्ही संख्याक्रम व्यवस्थित बघा. 8 वजा 3 5, 15 वजा 8 7, 24 वजा 15 9, 35 वजा 24 11. म्हणजे या 5 संख्यांमधला फरक जर तुम्ही बघितला तर तो 5 7 9 11 आहे. म्हणजे दोन संख्यांमधला फरक प्रत्येक स्टेप मध्ये 2 ने वाढला जात आहे. हे जर लॉजिक आपण वाढवलं तर मागच्या 35 वजा 24 मध्ये फरक 11 होता, म्हणजे आता तो 2 ने वाढणार, म्हणजे फरक 13 होणार. 11 अधिक 2 13 होईल. मग शेवटची संख्या 35 आहे, त्यामध्ये जर 13 मिळवलं तर उत्तर येतं 48. म्हणून ब 48 हे योग्य उत्तर आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 35 बघूया. खालील मालिकेत पुढची संख्या कोणती? मालिका दिली आहे 4, 13, 40, 121 आणि रिक्त जागा. आणि पर्याय अ 242, ब 324, क 364, ड 372. आता आपण संख्याक्रम आणि संबंध शोधूया. आता 13तून 4 वजा केले तर 9 येतात. 40तून 13 वजा केले तर 27 येतात. 121 मधून 40 वजा केले तर 81 येतात. या दोन संख्यामधील संबंध 3च्या पटीत वाढताना दिसतो. म्हणजे 9 त्रिक 27, 27 गुणिले 3 81. म्हणून पुढील संख्याचा फरक 81 गुणिले 3 असला पाहिजे. 81 गुणिले 3 म्हणजे 241, आणि 121 मध्ये 241 मिळवल्यास येतात 362. परंतु 362 हा पर्याय नाही, म्हणून हा क्रम आपण जो वापरला तो बरोबर नाही. मग आता आपण दुसऱ्या पद्धतीने हे सोडवता येतो का बघूया. 4 गुणिले 3
12, त्यात 1 मिळवला तर 13, म्हणजे दुसरी संख्या बरोबर आली. 13ला 3 ने गुणलं तर 13 त्रिक 39, त्यात 1 मिळवला तर 40 आली, म्हणजे तिसरी संख्या बरोबर आली. 40ला 3 ने गुणवलं तर 120 मिळतात, त्यात मिळवला 1 तर 121, म्हणजे चौथी संख्या बरोबर आली. या क्रमानुसार आता आपण 121ला 3 ने गुणावायचं आणि त्यात 1 ऍड करायचा. 121ला 3 ने गुणलं तर येतं 363. 363 मध्ये 1 मिळवला तर 363 अधिक 1 364, म्हणजेच पर्याय क 364 हा योग्य पर्याय आहे. यातलं सगळ्यात सोपं स्पष्टीकरण म्हणजे प्रत्येक संख्या इक्वल टू मागची संख्या गुणिले 3 अधिक 1 असं आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 36 बघूया. इथेही मालिका दिलेली आहे. खालील मालिकेत पुढची संख्या कोणती? मालिका आहे 5, 6, 9, 14, 21 आणि रिक्त जागा. पर्याय आहे अ 28, ब 30, क 32, ड 34. आता आपण पहिल्यांदा संख्याक्रम आणि संबंध शोधूया. 5 अधिक 1 होतो 6, 6 अधिक 3 होता 9, 9 अधिक 5 होता 14, 14 अधिक 7 होता 21, म्हणजे फरक 1, 3, 5, 7 आहे, म्हणजे 2 ने वाढत आहे. 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7. 21 आणि 14 यांच्यामधला फरक 7 होता. हा फरक विषम संख्याचा आहे, 1, 3, 5, 7. आता आपल्याला पुढची विषम संख्या शोधावी लागेल. 7 नंतर येणाऱ्या संख्या आहे 8, 9, 10. या सगळ्या समसंख्या आहे. त्यामुळे 7 नंतर येणारी पुढची विषम संख्या 11 आहे. म्हणून आपल्याला 21 मध्ये 11 मिळवावे लागतील. म्हणून 21, 11, 32, म्हणून क 32 हा योग्य पर्याय आहे. काही उमेदवार 7 नंतर 2 मिळून 9 काढतील आणि 21 अधिक 9 30 असे उत्तर देतील, पण ते चुकीचे असेल. फरक विषम संख्येचा असल्यामुळे 7 नंतरची विषम संख्या 11 आपल्याला मिळवावी लागेल, तरच आपल्याला करेक्ट उत्तर 21 अधिक 11 32 हे मिळेल. अजून एक उदाहरण बघूया. प्रश्न क्रमांक 37. खालील मालिकेत पुढची संख्या कोणती? संख्याक्रम दिला आहे 1, 6, 15, 28, 45. पर्याय आहेत अ 52, ब 55, क 60, ड 66. पहिल्यांदा संख्याक्रम आणि संबंध शोधूया. 1 आणि 6 मध्ये 5 चा फरक आहे. 15 आणि 6 मध्ये 9 चा फरक आहे. 28 आणि 15 मध्ये 13 चा फरक आहे. आणि 45 आणि 28 मध्ये 17 चा फरक आहे. म्हणजे दोन्ही संख्यामधील फरक आपल्याला 5, 9, 13, 17, म्हणजे 5 आणि 9 4 ने वाढला, 9 आणि 13 4 ने वाढला, 13 आणि 17 4 ने वाढला. 45 आणि 28 मधला फरक 17 होता. म्हणजे पुढच्या संख्येचा फरकासाठी आपल्याला 17 मध्ये 4 ऍड करावे लागतील. 17 अधिक 4 21 होईल. म्हणून शेवटची जी संख्या आहे 45, त्याच्यामध्ये 21 मिळवल्यास 66 होता. म्हणून योग्य उत्तर आहे ड 66. जवळजवळ मागील 10 वर्षातील प्रश्नसंचामध्ये या प्रकारचा प्रश्न नेहमी आलेला आहे. प्रश्न क्रमांक 38. खालील मालिकेत पुढची संख्या कोणती? संख्याक्रम दिला आहे 1, 2, 6, 24, 120 आणि पर्याय दिले आहे ए 504, बी 520, क 720, ड 740. हा नेहमी येणारा प्रश्न आहे. हा प्रश्न झटक्यात सोडवण्यासाठी आपल्याला इयत्ता 8वी मधील क्रमगुणित मालिका म्हणजे फॅक्टोरियल माहित पाहिजे. क्रमगुणित किंवा फॅक्टोरियल म्हणजे एखाद्या नैसर्गिक संख्येचा त्या संख्येपर्यंतच्या सर्व घन पूर्णांकांशी केलेला गुणाकार. याला उद्गार चिन्हाने दर्शवतात. आता काही उदाहरणे. एक फॅक्टर म्हणजे काय? एक फॅक्टर म्हणजे 1 गुणिले 1. 2 फॅक्टर म्हणजे काय? 1 गुणिले 2 2. 3 फॅक्टर म्हणजे काय? 3 पर्यंतच्या जेवढ्या संख्या आहे 1, 2, 3 त्यांचा गुणाकार. 3 गुणिले 2 गुणिले 1 6.
4 फॅक्टोरियल म्हणजे काय? 4 पर्यंतच्या जेवढ्या पूर्णांक संख्या आहे 1, 2, 3, 4 यांचा गुणाकार तो येतो 24. 5 फॅक्टोरियल म्हणजे 1 ते 5 या सर्व संख्यांचा गुणाकार तो येतो 120. आणि तुम्ही जर संख्याक्रम बघितला तर 1, 2, 6, 24, 120 आहे. म्हणजेच हे फॅक्टोरियल किंवा क्रमगुणित प्रकार आपल्याला दिलेला आहे. यानुसार आता 5 पर्यंत फॅक्टोरियल किंवा क्रम गुणांक दिलेले आहे, म्हणून आपल्याला 6चा फॅक्टोरियल काढावा लागेल. 6चा फॅक्टोरियल काढायचा म्हणजे 1 ते 6 या सर्व संख्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे 1 गुणिले 2, 2 गुणिले 3, 3 गुणिले 4, 4 गुणिले 5, 5 गुणिले 6 यांचा गुणाकार येतो 720. त्यामुळे क 720 हे याचे योग्य उत्तर आहे. हा प्रश्न नेहमी येत असल्यामुळे आपल्याला क्रमगुणित किंवा फॅक्टोरियल येणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून सरावासाठी मी 8 आणि 9चा क्रमगुणांक दिला आहे. 8चा फॅक्टोरियल म्हणजे 1 ते 8 या संख्येचा गुणाकार. 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 6 गुणिले 7 गुणिले 8 म्हणजे 40,320. 9 फॅक्टोरियल म्हणजे 1 ते 9 मधल्या सगळं पूर्णांक संख्यांचा गुणाकार. 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 6 गुणिले 7 गुणिले 8 गुणिले 9 3,62,880. त्यासाठी आपण फॅक्टोरियल किंवा क्रमगुणित संख्या हे प्रकरण नीट समजून घ्या. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 39. खालील मालिकेत पुढची संख्या कोणती? संख्याक्रम दिला आहे 10, 20, 35, 55. पर्याय दिले आहे अ 70, ब 75, क 80, ड 85. प्रथम संख्याक्रम आणि संबंध शोधा. 10 अधिक 10 20, 20 अधिक 15 35, 35 अधिक 20 55. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या संख्येत 10चा फरक, दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येत 15चा फरक, तिसऱ्या आणि चौथ्या संख्येत 20चा फरक, म्हणजे फरक 5 ने वाढतोय. म्हणून या पुढच्या संख्येत फरक 20 अधिक 5 25चा असेल. कारण मागच्या दोन संख्येत 35 व 55 मध्ये 20चा फरक होता. 5 वाढल्यामुळे आता 25 आपल्याला ऍड करावं लागतील. म्हणजे 55ला 25 ऍड केले तर होतात 80. म्हणून क 80 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 40 बघूया. खालील मालिकेत पुढची संख्या कोणती? 1, 4, 13, 40 आणि रिक्त जागा. पर्याय आहेत अ 91, ब 115, क 121, ड 124. प्रथम संख्याक्रम आणि संबंध शोधू. 1 आणि 4 मध्ये 3चा फरक आहे. 4 आणि 13 मध्ये 9चा फरक आहे. 13 आणि 40 मध्ये 27चा फरक आहे. म्हणजे फरक 3, 9, 27 अशा 3च्या पटीत वाढत आहे. यानुसार शेवटची संख्या 40 आहे. पहिल्या याच्यात फरक 3चा आहे. नंतर तो तिप्पट होऊन 9 झाला. नंतर तो तिप्पट होऊन 27 झाला. त्यामुळे 40 नंतर येणाऱ्या शब्दात तो चौपट होईल. त्यामुळे तिप्पट होईल. तर 27 गुणिले 3 म्हणजे 81. म्हणून 40 अधिक 81 121. क 121 हे योग्य उत्तर आहे. विद्यावर्धिनी पुणे या संस्थेतर्फे तलाठी, नगर परिषद, आदिवासी विभाग, राज्यसेवा वर्ग ब, क यासाठी मोफत YouTube चॅनेल सुरू करण्यात आलेले आहे. या चॅनेलचे संचालक डॉक्टर प्रकाश वाघ आहेत. ते PhD आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मध्ये त्यांनी MTech केलं आहे आणि IIM बँगलोर मधून मॅनेजमेंट केलेलं आहे. या मोफत चॅनेलवर आम्ही मराठी विषयाचा अभ्यास मागच्याच महिन्यात पूर्ण केला आहे. आता पुढच्या 15 दिवसात संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास आम्ही पूर्ण करणार आहोत आणि जुलैच्या शेवटी आम्ही 25,000 बहुपर्यायी प्रश्न 4ही विषयांना मिळून आपल्याला सरावासाठी देणार आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण या YouTubeला जॉईन व्हा आणि व्हिडिओज बघा आणि विषय समजून घ्या. विषय समजून घेतल्यास
MPSC परीक्षा पास होणे काही फार अवघड नाही.